नमस्कार. आज आपण इथे झणझणीत तर्रीदार अशी शेव रस्सा भाजी बनवणार आहोत. तर ह्यासोबत तुम्ही भाकरी, लिंबू आणि तोंडी लावायला कांदा देऊ शकता. नेहमी तीच डाळ, आमटी, भाजी खाऊन कंटाळा येत असेल तर नक्की असा बेत करून बघा. खूप छान चविष्ट अशी ही शेव रस्सा भाजी तयार होते. तर एकदा खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही अशी ही शेव रस्सा भाजी तयार होते. तर आज आपण इथे शेव रस्सा भाजीची रेसिपी पाहणार आहोत. मग आपण एका फ्राय पॅनमध्ये थोडंसं तेल घेणार आहोत. तेलामध्ये कांदा छान आपण भाजून घेणार आहोत. तर इथे आपण एक मोठा कांदा छान उभा चिरून घेतलेला आहे. कांद्याचा रंग बदलेपर्यंत कांदा छान आपण परतवून घ्यायचा आहे. तर इथे कांद्याचा रंग छान बदललेला आहे आणि कांदा आपला छान भाजून झालेला आहे. आता त्यामध्ये आपण सुकं खोबरं घेतलेलं आहे. 1 वाटी आपण इथे सुकं खोबरं घेतलेलं आहे. खोबरं छान लालसर होईपर्यंत आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे. तर गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि कांदा खोबरं छान आपण लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे आमटीला खूप छान अशी चव येते. तर इथे कांदा आणि खोबरं छान भाजून झालेलं आहे आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये छान आपण बारीक करून घेणार आहोत. इथे आता कांदा आणि खोबरं आपण मिक्सरमध्ये छान टाकून झालेलं आहे आणि आता आपण थोडंसं पाण्याचा वापर करणार आहोत आणि छान असं बारीक वाटून घेणार आहोत. तर इथे पातेल्यामध्ये छान फोडणीपुरते तेल गरम करून घेणार आहोत. तेल छान गरम झाले की त्यामध्ये आपण जे कांदा खोबऱ्याचं वाटण तयार करून घेतलेलं ते आपण स्लो गॅसवर आपल्याला छान परतवून घ्यायचं आहे. तर अगदी तेल सुटेपर्यंत इथे कांदा खोबऱ्याचं वाटण छान आपण परतवून झालेलं आहे. 1 चमचा आलं लसूण पेस्ट, पाव चमचा हिंग, 1 चमचा आपण इथे गरम मसाला घेतलेला आहे. गरम मसाला हा तुम्ही कोणताही घेऊ शकता. त्यानंतर लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. तर इथे आता हे मसाले आपण छान कांदा खोबऱ्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. अगदी कांदा खोबऱ्याला तेल सुटेपर्यंत स्लो गॅसवर आपल्याला हे मसाले छान परतवून घ्यायचे आहेत. तर इथे गॅसची फ्लेम बिलकुल मोठी करू नका. स्लो गॅसवरच आपल्याला हे मसाले छान भाजून घ्यायचे आहेत. तर इथे पाहू शकता छान अशी तर्री सुटलेली आहे. मसाले आपल्याला छान अशा पद्धतीने स्लो गॅसवर परतवून घ्यायचे आहेत. म्हणजे ह्या आमटीला छान अशी तर्री येते. तर इथे पाहू शकता छान असं तेल सुटलेलं आहे आणि इथे आपल्याला आमटीसाठी साधारण गरम पाण्याचाच वापर करायचा आहे. म्हणजे आमटीला छान अशी तर्री सुटते. तर इथे आपण गरम पाण्याचा वापर केलेला आहे. तर इथे पाहू शकता आमटीला छान असा रंग आलेला आहे. तर नेहमी आमटी करताना थोडंसं गरम पाण्याचा वापर करायचा म्हणजे छान अशी तर्री सुटते. तर आता ह्या आमटीला आपण छान एक उकळी येऊ द्यायची आहे. तर इथे भरपूर प्रमाणात बारीक चिरलेली कोथिंबीर. आता आमटीला छान आपण उकळी येऊ द्यायची आहे. खूप छान आमटी तयार होते ही. एकदा नक्की रेसिपी करून बघा. खूपच छान चविष्ट अशी ही आमटी तयार होते. नक्की करून बघा. तर इथे आमटीला छान एक उकळी आलेली आहे आणि आता आपण चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत. एक उकळी आल्यानंतर इथे आपण मिठाचा वापर करायचा आहे. चवीनुसार मीठ आणि आता आमटी छान आपण ढवळून घेणार आहोत. तर इथे पाहू शकता छान असा रंग आलेला आहे आमटीला आणि छान अशी तर्री आलेली आहे. तर इथे आपली ही शेव रस्सा भाजीची आमटी तयार झालेली आहे. तर नक्की बेत करा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. तर इथे आपली ही शेव रस्सा भाजीची आमटी तयार झालेली आहे. तर इथे आपण आता गॅस बंद करायचा आहे आणि ही आमटी आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत. तर ही आमटी देताना अगदी गरमागरम अशी डिशमध्ये काढून घ्यायची आहे. आमटी छान गरम असतानाच त्यामध्ये शेव टाकून घ्यायची आहे म्हणजे छान अशी नरम होते. तर सर्व आमटीमध्ये न टाकता आपण डिशमध्ये किंवा एखाद्या वाटीमध्ये जर रस्सा दिला गरमागरम आणि त्याच्यावर आपण अशा पद्धतीने छान शेव टाकून घेणार आहोत म्हणजे ही आमटी एकदम दाटसर होत नाही. तर एकदा हा असा बेत तुम्ही नक्की करून बघा. खूप छान चविष्ट अशी ही रस्सा भाजी तयार होते. तर आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये.